नमस्कार सर्वांना. आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन मी शेअर करते. व्हेज जेवण बनलं आहे. त्याच्यामध्ये आहे चवळी, बटाटा, वांग्याची भाजी, गाजर आणि बीटची कोशिंबीर आहे आणि अगदी सिंपल असं जेवण रेडी केलेलं आहे आणि हजबंडचा टिफिन बॉक्ससुद्धा रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ स्पेशली मी तुम्हाला सांगते, जराही मी जास्त काही एडिटिंग केलीच नाही आहे. तर हा पसारा बघून तुम्हाला प्रश्नच पडला असेल की किती हा पसारा आहे, तो कशामुळे झाला ते सुद्धा सांगते. सध्या वातावरणच एवढं थंड आहे, तर रात्री थोडे एडिटिंग पण होते आणि सकाळी उठायला थोडा उशीर होतो. मग काय ही घाई असते. ॲक्च्युली स्वरचा टिफिन वगैरे मी पॅक करून दिलेलाच आहे. सँडविच बनवलेला आहे आणि हे बघा, त्यातला एक पीस उरलेला आहे. त्याच्यामध्ये मी बीटरूट टाकलं आहे आणि काकडी वगैरे टाकलेली आहे. जो रेग्युलर मी सँडविच बनवतेच, पण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे काही ना काहीतरी ॲडिशनल टाकतच असते. तर आज मी गाजर आणि बीट टाकलेलं आहे आणि सोबत बटाटासुद्धा आहे. बाकी काय मी एक्स्ट्राचे काय टाकलं नाही आहे. जो रेग्युलर सँडविच आहे त्याप्रमाणेच मी बनवलेलं आहे. तुपाचा वापर केलेला आहे बटरच्या जागी आणि चीज भरभरून टाकून मस्तपैकी क्रिस्पी बनवलेले दोन्ही साईडून. आता हे ह्यांचा ब्रेकफास्ट रेडी करते आणि बाजूला आहे तो ज्यूस, आवळा ज्यूस आहे. तो बघून तुम्हालाही आठवण होईल की हां बाबा घ्यायचं आहे, कारण की मी तर आवर्जून घेते न चुकता. असं आहे ना, एखाद्या गोष्टीचे आपल्याला बेनिफिट्स प्रॅक्टिकली कळाले ना, तर मग आपण त्याला न चुकता फॉलो करतो. तसंच माझंही झालेलं आहे. डाळ मी इथे कुकरला लावते, कारण की मला डाळीला जे मी भांडी आणलेली आहेत ना डीमार्टमधून, तेव्हापासून मला तडकेवाली डाळच म्हणजे पटकन मी तसं करते. तसं पण मी दुसरा कुकर भातासाठी यूज केलेला आहे. म्हटलं आता ह्याच्यामध्येच डाळ उकडून घेईल, दुसरीकडे फोडणी देईल, मग त्याच ह्याच्यामध्ये भाजी बनवता येईल. तर चहा वगैरे माझा रेडीच झालेला आहे आणि आता डाळीलासुद्धा फोडणी देऊन घेणार. तोपर्यंत इथे मस्तपैकी मी सँडविच बनवते गरम गरम त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा. आणि मला तर हा अनुभव येतो. तुम्हालाही आला असेल की काय माहीत नाही, कारण की जेव्हा आपल्याला उशीर होतो ना, काही घाई गडबड असेल, तेव्हा ना अशी काही ना काहीतरी अडचणी समोरच येतात. म्हणजे बघा, गॅस पेटला नाही, मग नंतर मग तो कुकरच काढला, त्याच्यानंतर पेटवला, त्याच्यानंतर मग पेटला. असं होतं घाईच्या वेळी आणि खूप सारा पसारा आहे. तुम्हाला असं वाटतं आहे, कारण की ना आज मी म्हणजे तसंच शूट केलेलं आहे. जो रेग्युलर स्पीडने करते त्याहून जास्त मी आज स्पीडने काम करत आहे, कारण की घड्याळाच्या काटावरतीच नेहमी माझं कामं चालू असतात. मी तर बघा, बाकीच्या वेळी कसं जरा लवकरची जाग आली म्हणजे अलार्म लावल्याशिवाय जाग येतच नाही. अलार्म लावून मग लवकर उठणं होतं. मग स्टेप बाय स्टेप सगळी कामं घेतली जातात. आता कसं हे करू, ते करू, माझं ते कळतच नव्हतं. म्हटलं जे आहे ते आता प्रॅक्टिकली पूर्ण तुम्हाला दाखवणार. ह्या व्हिडिओला ना एडिटिंगलासुद्धा मला वेळ नव्हता. कसाबसा मी तो वेळ काढला आणि तुमच्यापर्यंत पोचवला, कारण ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे शनिवारचा माझ्याकडे मोठा व्हिडिओ येणार, त्या हिशोबामध्येच मी आज अपलोड केला. कोणत्याही वाटण्याची उसळी किंवा ग्रेव्हीवाल्या भाजी असतात कडधान्याच्या वगैरे, त्याच्यामध्ये वाटण वापरतो. ते एका ताईची रिक्वेस्ट होती की वाटण तुम्ही कसं बनवता, तर इथे सुकं खोबरं केलं आहे मी, अंदाजे घेतलेलं आहे, कारण की मला वाटण आहे ना थोडंसंच बनवायचे, चवळी वाटाणा बटाट्याच्या भाजीसाठी फक्त. तर अर्धा चमचा मी खसखस घेतले आणि अर्धा चमचा ही बडीशेप घेतलेली आहे. दोन्ही मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलेली आहे आणि इथे बघा चवळी भिजवलेली आहे. तिची चवळीची भाजी बनवणार आहे डायरेक्ट कुकरमध्ये. ही भाजी आहे ना आजची चवळा वांगा बटाट्याची रस्सेवाली भाजी, ती लग्नाच्या पंक्तीत असते ना तशी मी भाजी आज बनवते आणि अशी कधीतरी महिन्याने वगैरे मी ही बनवतेच. तसं काही वेगळं नाही आहे, पण आज तुमच्यासोबत शेअर करते, बस एवढंच आहे. आणि त्याच्यासाठी मेन आहे हिरो तो काळं वाटण, म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. तर इथे माझा बटाटासुद्धा सोलून झालेला आहे. तर चवळीबरोबर वांगे आणि बटाट्याची जोडच ती काय अनोखी वेगळीच आहे आणि तेवढी टेस्टसुद्धा छान लागते. आजच्या व्हिडिओला ना एडिटिंग जास्त काही केली नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जाऊ दे हरकत नाही म्हटलं, कारण की एडिटिंग करायला खरोखर आज वेळ नव्हता, म्हणून म्हटलं आहे तसंच पाठवूया. आणि काही ताई आहेत त्यांना खूप माझे व्हिडिओज आवडतातसुद्धा, त्या खूप मोटिवेटसुद्धा होतात. तर त्यांना खूप सारे थँक्यू आहे माझ्याकडून, कारण की हा स्ट्रगल तर माझा रेग्युलरचाच आहे, कारण की मला सवय झालेली आहे ह्याच्यातून. आणि ह्या शेगडीवरून त्या शेगडीवर ह्या गॅसच्या शेगडीवरून त्या शेगडीवरती अशी माझी भांडी ना इकडून तिकडून उड्या मारतच असतात. तर इथे कांदा आणि आलं लसूण आहे, ते सुद्धा मी तेलामध्ये थोडं फ्राय करून घेते. त्या वाटणाचं ना मी कधीच मोजमाप घेतलं नाही आहे. म्हणजे बघा, कांदा जर आपण 2 कांदे मोठे असे घेतले ना, त्यापेक्षा थोडंसं ना खोबरं घ्यायचं, थोडंसं कमी घ्यायचं आणि आलं लसूण आपल्या मनावरती आहे, पण जास्तही नाही घ्यायचं.
त्याचबरोबर ना कोथिंबीरचे देठ टाकले तर अति सुंदर. आणि खसखस आणि बडीशोप ना स्वादसाठी खूप छान असतं. त्याचबरोबर ना लवंग थोडीफार घ्यायची, काळी मिरी थोडीफार घ्यायची, छान वाटण होतं अगदी. तर का मी ना आठवड्याचं बनवून ठेवलं ना, म्हणजे रविवारला वगैरे मी आठवड्याचं बनवून ठेवते ना वाटण, त्याच्यामध्ये मी प्रॉपरली लवंग वगैरे काळी मिरी वगैरे घेतेच. तर मी एक स्पेशल व्हिडिओ त्यासाठी बनवेलसुद्धा. पण आता सध्या मी हे असंच वाटण बनवून घेते इन्स्टंटवालं. तर इथे डाळसुद्धा माझी उकडलेली आहे. थोडीशी मी घोटून घेतली तिला, कारण की मला तडका द्यायचा आहे माझा आणलेल्या बाऊलमध्येच, म्हणजे बाऊल म्हटलं तर भांड्यामध्येच, त्या स्टीलच्या. आता मला सवयसुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये, काही करपत वगैरे नाही. वेगवेगळ्या प्रकारे मी डाळींना फोडण्या देतच असते, म्हणजे दाल फ्राय म्हणू नका किंवा डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी, आणि मग ही उकडल्यानंतर डायरेक्ट तडकेवाली फोडणी. ही तर माझी रेग्युलरचीच आहे हाताखालची, तिला काही जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर शेगडीवरतीच मी कांदा भाजायला ठेवला आहे, कारण की डाळीला फोडणी देईपर्यंत, उकळी येईपर्यंत ना कांदासुद्धा मस्तपैकी ब्राऊन होऊन जाईल. तोपर्यंत मग माझ्या डाळीलासुद्धा तडका बसून जाईल. तर हिंग मी सगळ्या भाज्यांमध्येच डाळीमध्ये वगैरे टाकते. चांगलं पण असतं आपल्या पोटासाठी आणि डायजेशनसाठी सुद्धा चांगलं असतं. डाळीला फोडणी देण्याच्या पण भरपूर जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर काही लोक गूळ वगैरे पण टाकतात, काही लोक साखर टाकतात. पण मी क्वचित कधीतरी बनवली ना तर त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकते, पण टेस्ट लगेच घरामध्ये कळते की आज काय टाकलेलं आहे. शक्यतो मी स्किप करते गूळ वगैरे टाकणं. आवळा ज्यूस तर झालं माझं पिऊन, पण आता भरपूर गॅप झाला, म्हणजे जवळजवळ 1 तास झाला. 1 तासानंतर मी ब्रेकफास्टसुद्धा मध्येच ब्रेक घेऊन करून घेतलेला आहे. ते तर मी शूटमध्ये नाही घेतलं, पण नेक्स्ट टाईम नक्कीच घेईन. आणि आता लगेचच हातोहात डाळीला उकळी होते तोपर्यंत माझं पीठसुद्धा मळून होणार आहे, कारण की लगेच ते मुरायलासुद्धा वेळ लागतं ना थोडं, म्हणून पिठाचं काम मग हातोहात करून घेतलं. तोपर्यंत कांदासुद्धा भाजून झालेला आहे माझा. तर इथे माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. तेलाने मस्तपैकी रगडून घेतलं छानपैकी, आणि त्याला आता झाकण ठेवून साईडला ठेवणार. जवळजवळ अर्धा तास तरी ते मोरून जाणार, कारण की माझी बरीचशी कामं बाकी आहेत अजून. डाळीलासुद्धा छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेणार, म्हणजे डाळसुद्धा रेडी झालेली आहे. मग तोपर्यंत म्हणजे टिफिन वगैरे पॅक करेपर्यंत ती थंड होऊन जातेच. तर आता तिला मी दुसरीकडे ट्रान्सफर करून घेणार. आणि इथे कांदा आहे तोसुद्धा थंड झालेला आहे. मेन म्हणजे आता वाटण करून घेणार, थोडीशी कोथिंबीर टाकणार वरतून, आणि अगदी थोडं पाणी घेणार. जास्त पाणी टाकलं तर ते फोडणी तिला देतो ना आपण तेलामध्ये, तेव्हा ना ते शितड्या उडतात अंगावरती, चटके लागतात. त्याच्यामुळे खूप कमी वापर करते मी पाण्याचा. हे पाहताय ना, ते अचानक डोक्यात आलेलं काम आहे आणि ते मी केलं आहे, कारण की घड्याळात बघितलं आहे वेळ. पटकन खिरीला कितीसा वेळ लागतो आहे. तुपामध्ये फक्त फ्राय केले शेवया आणि वरतून दूध टाकलं, झाली पटकन खीर. किती फटकन होते. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आहेत ते नेहमी मी छोट्या भांड्यामध्ये आहेत ते तुपामध्ये फ्राय करून टाकते, पण ह्यावेळी मी त्याच्यामध्येच, म्हणजे शेवया जेव्हा फ्राय करत होती ना तेव्हाच ते सुद्धा टाकून घेतले, कारण की वेळेची बचत केली इथे मी. आता डाळीचा कुकर होता तो सुद्धा घासून घेतला, कारण की दुसरा कुकर मी काढत नाही, मोठावाला आहे तो, कारण की मग बरीच भांडी होतात घासायला. मग निघेपर्यंत पूर्ण हा खटारा भांड्यांचा घासून होतो माझा. पण कसं आहे, संध्याकाळी लावायला पण आणि घासायला पण वेळ लागतोच ना, म्हणून म्हटलं हातोहात एकाच कुकरमध्ये मी जास्तीत जास्त फोडण्या देत असते. तर इथे फक्त तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकले आणि वाटण टाकलेले आहे, बास. दुसरं काहीही टाकलं नाही आहे. टोमॅटो वगैरे टाकायचं असेल तर टाकूही शकतो, पण मी काय टाकलं नाही आहे. माझ्या भाज्यांच्या फोडण्यासुद्धा खूप सिंपल पद्धतीमध्ये असतात, पण भाज्या अगदी टेस्टी होतात. तर इथे ना मीच माझी तारीफ करते. तर धना पावडर मी कधीही स्किप करत नाही कोणत्याही भाजीला. फक्त आपली पालेभाजी असते त्याच्यामध्येच फक्त स्किप असते. तर इथे लाल तिखट टाकलेले आणि हळद टाकलेली आहे, चवळी बटाटा टाकलेला आहे, आणि वांगं मी अगदी शेवटी टाकणार आहे, आता टाकणार नाही आहेत. आणि साईडला माझी खीरसुद्धा बारीक गॅसवरती अगदी शिजली जाते आहे मस्तपैकी. चवळी वगैरे टाकल्यानंतर व्यवस्थितपणे परतवून घेतलं. मग एकदम थोडंसं पाणी टाकलं, जास्त पाणी टाकलं नाही, कारण की एकदम जास्त टाकलं ना की एकदम पातळ पातळ होऊन जाईल. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी एकदम डोक्यामध्ये ठेवूनच मी हे करते, त्यामुळे भाज्या ना अगदी रस्सेदार होतात. चला आता इथे भाजी रेडी आहे, पण ह्याच्यामध्ये मी आत्ता मीठ नाही टाकलं आहे, आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार. 1 शिट्टी नंतरला करणार आहे जेव्हा वांगं टाकणार तेव्हा. आणि आता तेवढ्या पिरियडमध्ये मी गेली कपडे धुवायला. पण आता इथे नाश्ता वगैरे करून फक्त एवढं सांगितलं की स्वतः गरम करून घ्या. मग हे असे उद्योग असतात, काय वाकून बघणं, एवढं वाकून बघावं लागतं की गॅस चालू आहे की नाही. चला, जोक होता तो. तर इथे भाजीसुद्धा झालेली आहे, म्हणजे कपडे धुवून येईपर्यंत कुकर वगैरे झालेलं होता साईडला.
म्हणजेच पाहिलं जास्त काही हवा नव्हती त्या शिटीमध्ये. आणि आता त्याच्यामध्ये मी वांगे वगैरे टाकून घेतले. थोडंसं अगदी किंचित पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलं नाही. आणि आता चवीनुसार वरतून मीठ टाकणार आणि फक्त एक शिट्टी करून घेणार कुकरची. तुलाच माझी खीरसुद्धा झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि ब्लॅकवाला कुकर आहे, त्याच्यामध्ये राईससुद्धा झालेला आहे माझा. म्हणजे हे सर्व निघेपर्यंत म्हणजे टिफिन भरेपर्यंत पूर्णपणे थंड होऊन जाणार. तर राहिले ते शेवटचं काम म्हणजे चपातीचं. चपाती किंवा भाकरी वगैरे काही असेल ना, ते मी शेवटीच करते. म्हणजे ओट्यावरती थोडंफार पीठ वगैरे इकडे तिकडे पसरतंच, मग पूर्ण ओटा क्लीनसुद्धा करायचा असतो. मग हे एकदाचं झालं काम की शेवटीला ओटा क्लीन करून घेते. जेव्हा काटा माझ्या टायमिंगवरती सरकत असतो ना, तेव्हा चपाती किंवा भाकरी सोडा, पण चपातीचा स्पीड एवढा असतो ना, तर मलाच ॲक्च्युली हसायला येतं कधी कधी, की इकडे तिकडे न बघता माझं एकदम चपाती सर लाटणंच असतं आणि खूप स्पीडने करते. तर इथे टिफिनसुद्धा रेडी म्हणजे पॅक करते मी आता. आणि हे जे काकडी आणि बीट आणि गाजर आहे ना, त्याची कोशिंबीर, म्हणजे जे मी आता सकाळी सँडविच बनवलं ना बीट गाजरचं, त्याचंच उरलेलं आहे. म्हटलं त्याची हे बनवून घेऊया, कोशिंबीर बनवून घेऊया. आणि कामं इथे संपत नाही, इथे स्वरचं जेवणसुद्धा रेडी केलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा ब्रेकफास्टसुद्धा संध्याकाळी ट्युशननंतर आल्यानंतर ब्रेकफास्टसुद्धा खाण्यासाठी हा पॅक करावा लागतो. जो सकाळचा असतो तो संध्याकाळला असतो, ओव्हनमधून गरम करून घेत असतो. तर इथे सर्व किचन आवरून झालेलं आहे, भांडीसुद्धा आवरून झालेली आहेत. आणि भांड्यांचा रगाडा बघून प्लीज स्किप करा. तर इथे माझी छोटीशी देवपूजासुद्धा झालेली आहे छानपैकी. काहीत का होईना सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी देवापुढे थोडा हात जोडले ना, की खूप मनाला शांती मिळते, डोकं पण खूप शांत राहतं आणि फ्रेश वाटतं. तर मी निघाले आता माझ्या ऑफिसला. 3 वर्षामध्ये तर हे तर फिक्स केलं होतं मी, की राईट टाईमला घरातून निघणं करायचंच आहे, पण ते काय अजूनपर्यंत पॉसिबल झालं नाही माझ्याकडून तरी. तर मी प्रयत्न करतेच. ह्या सोमवारपासून नक्कीच आपण आता वेळेवर निघायचं. हा आठवडा गेला, चला पुढच्या सोमवारपासून नक्की वेळेवरती निघायचं. बरं, आठवडा गेला. असं करत करत आत्तापर्यंत नवीन वर्षातले 10 दिवस तरी 10, 11, 12 दिवस तरी गेलेले आहेत. तर बघूया कधीपासून फिक्स होते हे माझं. हे फिक्स केलं तरी पण ट्रेन कुठे वेळेवरती असतात. ट्रेनचं हे असंच असतं ना. पण आज बघा एवढं सगळं करूनसुद्धा मी अगदी 5 मिनटं आधी होती. तुम्हाला प्लॅटफॉर्मवरून कळेलच, कारण की प्लॅटफॉर्मवरती खूप कमी गर्दी होती. नंतरला गर्दी वाढली ती वेगळा विषय आहे, पण इथे पूर्ण प्लॅटफॉर्म खाली होतं, कारण की मी 5 मिनटं आधी होती आणि मला खूप प्राऊड फील वाटत होतं. तर इथे ट्रेनची जेवढी प्रतीक्षा करतो ना, तेवढी कोणाचीच प्रतीक्षा केली जात नाही. प्रत्येकजण वाकून वाकून बघणं असतं आणि फायनली ट्रेन येते तेव्हा तो वेगळाच असतं. चढण्याचा एकदम स्टंट असतात, स्टंट अगदी सर्वांना. ट्रेनमध्ये चढल्यानंतर गंमतच आहे डब्यामध्ये, तुम्हाला कळेलच, कारण की फ्रेंड्स आधीच्याच होत्या ना, कल्याणवरून येतात, त्यांनी सांगितले होते की आज कुत्रा झोपून आलेला आहे. आणि झोपलाय नाही, बहुतेक लेडीजला असं वाटत होते की तो कुत्रा ना असं आजारी आहे, त्याला उठता येत नाही, त्याला कोणाला तरी उचलावं लागणार आहे किंवा बोलवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांची कंप्लेंट सुरू होती, म्हणजे कंप्लेंट करणं सुरू होतं. ट्रेनसुद्धा फास्ट होती आणि मग रिसीवसुद्धा होत नव्हत्या आमच्या फोन कोण रिसीव करत नव्हतं. मग काय, माझी आपली ठाणा सीट सांगितली होती, मी बसून घेतलं, पण बाकीची जागा पूर्ण रिकामी होती. आणि ही माझी मैत्रीण काय ते वेगळेच उद्योग करत होती. ना ठाण्याला आमची कंप्लेंट रिसीव झाली आणि ठाण्याला स्ट्रेचर हमाल आले आणि त्यांनी ना पहिला पाय ओढला, तेव्हा तो हलला नाही, तिथून इथपर्यंत आला. त्याच्यानंतर शेपटी त्यांनी पण घाबरत ओढली. शेपटी ओढल्यानंतर तो अगदी टणकन उठला आणि सरळ चालू पडला, खाली उतरला. ट्रेन तर थांबवलीच होती. तर असा सीन झाला. त्याच्यानंतर मग सर्वांची भरभर सीट पकडण्यासाठी, जागा पकडण्यासाठी घाई सुरू झाली. जी होती गंमत. पण मला असा विचार आला मनामध्ये, मलाच काय बाकीच्या माझ्या फ्रेंड्सला सुद्धा आला, की जर चालू ट्रेनमध्येच हा उठला असता तर काय झाले असते पंचायत सर्वांची. संध्याकाळची वेळ आणि मी निघाले घरी. नेहमीप्रमाणेच ब्रिजवरती जास्त काय फारशी गर्दी नव्हती आज. सकाळचंच माझं बऱ्यापैकी जेवण असतं संध्याकाळसाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं, ते फक्त मला गरम करायचं असतं, म्हणून डोक्याला जास्त ताप नसतो. आणि हा संध्याकाळचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते, कारण की सकाळचं तर स्टँडिंग नसतं, बसायला मिळतंच ठाणा वगैरे सीट, पण संध्याकाळी कंटिन्यूस स्टँडिंगने असते. त्याच्यात ट्रेन अगदी रडत जाते.
मग हे पाय तर विचारूच नका, काय काय त्यांची कंडिशन होते. सकाळचं जेवण बऱ्यापैकी आहे, संध्याकाळला पण काहीतरी वेगळं खाण्याची क्रेविंग होतेच. तर गोबी मंचुरियन केले घरी गेल्यानंतर. लेकाला तर भयंकर आवडतात, मलासुद्धा. मग म्हटलं बनवून टाकूया, कोणाला नाही आवडणार, सगळेच खातील आवडीने. बटाट्याच्या काजऱ्या केल्या, भाजी थोडीशी कमी होती म्हणून, आणि मक्याची भाकरी केली. चला, हे आहे माझं रात्रीचं जेवण. आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग.